प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण पाहणार आहोत. मुक्ता सागरला म्हणत असते, आता सावनीला वाटत नसतं तरी मला त्यांची खूप काळजी असते. अहो अगदी सगळ्यांसारखीच. आता त्या पण आपल्या या कुटुंबाचा भाग आहेत ना. मी तुम्हाला खरंच सांगते, आपल्या घरातल्यांवर जितकं लक्ष माझं असतं ना त्यापेक्षा जास्त लक्ष मी सावनीकडे देईल, असं मुक्ता सावनीकडे बघून म्हणत असते. मुक्ताचं हे बोलणं ऐकल्यावर आधी सावनीकडून सागरकडे येतो आणि त्याला मिठी मारतो. हे सगळं पाहून सावनी आता म्हणत असते, किती धूर्त आणि लबाडबाई आहे ही मुक्ता. पक्की पोचलेली आहे. किती चालाखीने माझाच डाव माझ्यावर उलटवला. ही फॅमिली तिची ताकद आहे. एकदा का ही ताकद मोडली ना मग मुक्ता सुद्धा वीक होईल. प्रत्येकाची एक तुटती नस असते, हिची पण असणार. हे एकदा मला कळू दे, मग सगळा डाव हिच्यावर उलटून टाकेल. तोपर्यंत तरी मला वाट पाहावी लागणार आहे. इकडे रात्री मुक्ता बेडमध्ये विचार करत बसलेली असते. तेवढं सागर तेथे येतो आणि मुक्ता जवळ जाऊन बसतो. सागर मुक्ताला म्हणतो, आज जे काय झालं ना त्याचा काही अंदाजच लागत नाही. सागर मुक्ताला म्हणतो, तुम्ही असे अचानक पेपर का फाडले? यावर मुक्ता सागरला म्हणते, सॉरी, माझं काही चुकलं का? सागर म्हणतो, नाही, बरोबर का चूक हा प्रश्नच नाहीये. हे बघा, आजपर्यंत तुम्ही जे सावनी म्हणेल तेच करत आला आहात आणि हे सगळं पण आदित्यसाठीच करत आहात. आदित्यच्या आनंदासाठी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आम्हाला पण करायला लावल्या, पण त्या आम्हाला कुणालाच मान्य नव्हत्या. आता हेच बघा ना, जेव्हा हे घर आदित्यच्या नावावर करायची वेळ आली होती तेव्हा तुम्ही वसच आम्ही असे सगळे होतो, पण तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी त्या पटवून दिल्यात. पण मग अचानक तुम्ही ते पेपर का फाडलेत? काय झालं? सावनी काही म्हणाली का तुम्हाला? सागरच्या या वाक्यावर मुक्ता मात्र गडबडते आणि म्हणते, नाही म्हणजे असं नाही काही. मम्मी असं काही बोलल्या ना तेव्हा मला वाटलं की हा प्रॉब्लेम आपण वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो. मुक्ता सागरला म्हणत असते, हे सगळं तुम्ही खूप मेहनतीने मिळवलं आहे आणि मी हे असं सगळं तुमच्या मेहनतीचं कुणाच्या हाती लागू देणार नाही. मुक्ता सागरची माफी मागते. मी खूप चुकले सागर, मी असं नव्हतं करायला हवं. खरंच सॉरी. आता सागर मुक्ताला म्हणतो, तुम्ही लोड घेऊ नका, प्लीज शांत व्हा, रिलॅक्स. तुम्ही खेळ खेळून दमला असताल, झोपा आता. मुक्ता आता म्हणत असते, सागर, मी जर सावनी मला काय म्हणाली ते सांगितलं असतं ना तर रागाच्या भरात काही चुकीचं पाऊल उचललं असतं तुम्ही आणि आदित्य समोर पुन्हा हेच चित्र उभं राहिलं असतं की कशी त्याची आई बिचारी आणि बाबा चुकीची आहे. पण आता खरं काय आणि खोटं काय हे जर आदित्यला पटवून द्यायचं असेल ना तर मला आता काहीतरी दुसरं करावं लागेल. आता पुढच्या भागात पाहूया मुक्ता आदित्यला त्याची आई कशी चुकीची आहे हे पटवून द्यायला काय प्लॅन करते. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.